2 दिवस झाले मोबाईलने एवढा त्रास दिलाय ना, मोबाईलच्या स्क्रीनवरती चला तुम्हाला दाखवतो. तर ही आपली मोबाईलची स्क्रीन आहे, तुम्हाला दाखवतो प्रॉब्लेम काय दाखवते ते. हे दाखवतंय बघा, हे वॉर्निंग दाखवतंय डोंट यूज चार्जिंग USB पोर्ट. म्हणजे चार्जिंगला मोबाईल लावूच नका म्हणता येते. चार्जिंगला लावल्याच्या नंतर हे तुम्हाला वाचायचं तर वाचा. चार्जिंगला लावल्याच्या नंतर काय दाखवते ते पण तुम्हाला दाखवतो. पण असं का होतंय ते तुम्हाला कारण सांगतो. तर कारण असं आहे की मी काय केलं होतं, बाहेर झोपलो होतो. म्हणजे घरामध्ये आतमध्ये झोपलेलं नव्हतं, बाहेर झोपलो होतो. तर बाहेर झोपल्यामुळे काय होतं, रात्री ना एकदम थंड हवा सुटते. आणि थंड हवा सुटल्याच्या नंतर काय होते, ते मोबाईल बाहेरच असतो. तर त्याला असं वाटतंय की जे मॉइश्चर आहे, जी ओलावा आहे याच्यातला हवेतला, ते त्याचे जे चार्जिंगची पॉईंट आहे ना, ते तिथं डिटेक्ट करतं. या सेन्सर त्याला डिटेक्ट करतोय. आणि ते डिटेक्ट केल्याच्या नंतर त्याला ते असं म्हणतं की त्यात चार्जिंगचं काहीतरी पाणी आहे, लिक्विड आहे म्हणतं ते. त्यामुळे ते चार्जिंगला लागतच नाही. मला ते पण दाखवतो काय विषय होतोय ते. चार्जिंग लावल्याच्या नंतर मी पॉवर बँक घेऊन आलोय. हे बघा असं दाखवतंय. हे का रिमूव्ह कर म्हणतंय. तर वायरलेसली चार्जिंग कर म्हणतंय. त्याचा सोल्युशन पण आहे माझ्याकडं. तर सोल्युशन दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं. तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन बघायचं झालं तर ही पॉवर बँक. तर विषय असा आहे की ही पॉवर बँक जी आहे ती सॅमसंगची आहे ओरिजिनल. ज्यावेळेस मी घेतानाच असा विचार केला होता की यार काय प्रॉब्लेम नको यायला पुढं, कारण की ही जर केबल आपल्याला विसरून राहिली कुठं तरी वायरलेसली मोबाईलला चार्जिंग करता येईल. तर ही वायरलेसली पॉवर बँकनी मोबाईल चार्जिंग होतोय. आणि काल पण असं झालं होतं सेम. पण काल काय झालं होतं, एक सकाळी उठल्याच्या नंतर झालं होतं असंच प्रॉब्लेम. पण 4-5च्या आसपास 5च्या आसपास तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ते ऑटोमॅटिक ते निघून जाते. जोपर्यंत ते सेन्सरची वॉर्निंग आहे, ते नोटिफिकेशन आहे, ते निघून जात नाही तोपर्यंत मोबाईल चार्जिंग होत नाही. वायरलेसली चार्जिंग करावं लागतं. तुम्हाला दाखवतो. मोबाईल पॉवर बँकला असा ठेवला तर हा वायरलेसली चार्जिंग होतोय. पण एक प्रॉब्लेम असा आहे त्याला आता. हे टायमिंग बघा किती दाखवतंय. हे टायमिंग चार्ज फुल व्हायला 2 तास आणि 2 मिनिट दाखवतंय. हे का 2 तास आणि 2 मिनिटमध्ये युनिट फुल होईल म्हणते. 21% चार्जिंग आहे. तर 2 तास आणि 2 मिनिटात फुल चार्जिंग होईल म्हणते. आणि वायर्ड केला तर हा फक्त 40 ते 45 मिनिटात मोबाईल फुल चार्जिंग होतो. वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे, पण 15 वॉटचा आहे. त्यामुळं ते अवघड जातं. पण काय प्रॉब्लेम येत नाही. कारण विषय असा आहे की चार्जिंग काय एकदम संपत नाही. आपल्याला जे इमर्जन्सीचं काम आहे ते तर होते. आता बघू काय होतंय ते.